कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। नमस्कार, मी खुशाल ढाक। आर्थिक परिस्थिती बेताची म्हणून यशवंत स्टेडियम येथे पावभाजीच्या ठेल्यावर काम मिळालं। श्रीमंत व्यक्ती तिथे पावभाजी खायला यायचे, तेव्हा ते पावभाजी खाताना प्लेटमध्ये अर्धवटच ठेवायचे। तिथे गरीब, होतकरू मुलं आणि दारिद्र्य अवस्थेत असलेले व्यक्ती त्या प्लेटकडे पाहायचे, तेव्हा मनाला थोडं कुठंतरी हळहळ व्हायचं, म्हणून त्या प्लेटमधली पावभाजी एका स्वच्छ भांड्यामधून साठवून ठेवायचो। ज्या ठिकाणी मी प्लेटा धुवायचो त्याच ठिकाणी मी एक जमीन सारवून ठेवायचो। नंतर तेथे जे गरीब मुलं असायचे त्यांना मी बोलवून यहाँ पर ए लिख असं म्हणायचो आणि त्याच्यानंतरच मी त्यांना पावभाजी देईल असं सांगायचो। तर ते मुलं तिथे लिहायचे ए बी अशा पद्धतीनं त्यांना मी लिहिल्यानंतर पावभाजी द्यायचो आणि इथूनच माझा खरा शिक्षक उदयास आला। त्यानंतर सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्था स्थापन केली। या संस्थेअंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेत असतो। सोबतच जे 12वी आणि ग्रॅज्युएशन झालेले मुलं यांच्याकरिता आम्ही पोलीस ट्रेनिंग सुद्धा कॅम्प इथे दरवर्षी आयोजित करत असतो। इस दुनिया में ना तो कुछ मुश्किल होता है ना ही आसान होता है, सारा खेल मानने का है। जो मानता है कि उसके लिए मुश्किल है तो उसके लिए मुश्किल है, और जो मान लेता है कि मेरे लिए आसान है तो उसके लिए सब आसान है। बहुतांश हे शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा एक आईपासून आणि सावित्रीबाई फुले यांच्यापासून मला ही प्रेरणा मिळाली। आज ज्या वस्तीमध्ये मी शिक्षणाचं कार्य करतो त्या वस्तीमध्ये अतिशय भयावह अवस्था आहे, ज्यामध्ये दारूचा माखलेला वास, दुर्गंधी, तर असा एकदम भयंकर भयावह असा वास। आणि या वातावरणामध्ये जेव्हा माझ्या मित्राने मला तिथे सांगितलं की इथे शिक्षणाचं कार्य कर, आणि त्या प्रेरणेने त्याच्या सांगण्यावरून मी जेव्हा त्या वस्तीमध्ये शिरकाव केला, पहिल्यांदाच माझं हादरलेलं मन। आणि जेव्हा नागेशने मला सांगितले की इथे गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा व्यक्ती राहतात, त्याच्यामुळं 80% घाबरलेलं मन हे 100% पूर्णतः घाबरलं। जेव्हा वस्तीत शिरकाव केला तर शिकवत असताना मला अनेक अडचणी गेल्यात। पाल्याचे पालक मला इथं काय करून राहिला, इथं त्यानं काय होणार आहे, जेव्हा मी त्यांना म्हणत होतो की मुलींना शिकवणी वर्गामध्ये पाठवा, तर त्यांचे वडील मला म्हणायचे पोरीले पोळ्या करू दे, किंवा ते कायले जाईन, आता ते कचरा वेचायला जाऊन राहिली तर त्या शाळेत कायले पाठवू, पोट कसं भरण, अशा प्रश्नांना अनेक दररोज मला अडचणी येत गेल्या। हे वेळ आहे का उठायची, उठ लवकर, उठ लवकर, हो इकडं, होय चलो हे ही माझी सायंकाळची शाळा। या शाळेमध्ये वर्ग पहिल्यापासून 12व्या वर्गापर्यंत आम्ही एज्युकेशन देण्याचं कार्य करतो। निवड शिक्षणच नाही तर आम्ही एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज सुद्धा या मुलांच्या घेत असतो। त्या माध्यमातून दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये मुलांनी उत्तम नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला। त्याच बेसिकवर आम्हाला पुन्हा संधी भट सभागृहामध्ये मिळाली। आणि एक सांगण्याचं आणि खूप आनंददायक गोष्ट अशी की या मुलांनी झारखंड येथे राज्यस्तरीय जे फुटबॉल सामने झाले त्या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय स्थान पटकावलं। याच मुलांना जोपर्यंत
आम्ही वेगळ्या वातावरणात घेऊन जाणार नाही तोपर्यंत या मुलांचा सर्वांगीण विकास होणार नाही. या सर्वांगीण विकासाकरिता माझ्या आईने पाऊल पुढे टाकून मला 2 एकर जागा दिली, ज्या जागेवर मला निवासी वसतिगृह या मुलांसाठी बांधण्याची माझी खूप मनापासून इच्छा आहे.